विदर्भात हायटेक शेती वेगानं रुजताना दिसतेय। अकोला जिल्ह्यातल्या विजोरा गावच्या कल्पना लागदिवे यांनी हरितगृहात फुलशेती फुलवली आहे। 40 गुंठ्यात गुलाब आणि जरबेराची लागवड केली आहे। त्यापासून त्यांना वार्षिक किमान 5 लाखांचा नफा मिळतोय। कल्पना ताईंच्या हरितगृहाच्या फुलशेतीला भेट देण्यासाठी आज आपण अकोला जिल्ह्यात जाणार आहोत। अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी गावात सुधीर लाखदिवे कुटुंबाची शेती आहे। या हलक्या आणि मुरमाड जमिनीत सुधीर लाखदिवे यांच्या पत्नी कल्पना लाखदिवे यांनी हायटेक शेती करण्याचा निर्णय घेतलाय। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हरितगृहातली फुलशेती करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यात तळेगाव इथं जाऊन आधुनिक शेतीचं प्रशिक्षणही घेतलंय। कल्पनाताईंचे पती सुधीर हे वैद्यकीय व्यवसाय करतात, पण कल्पनाताईंनी गृहिणी होण्याबरोबरच हायटेक शेतकरी होणंही पसंत केलंय। मला फुलांची खूप आवड होती। मी विचार केला की आपण ही फुलाच्या शेतीपासून आपण उत्पन्न घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मी आपल्या कृषी विभागाकडे संपर्क साधला। त्यांनी मग या पॉलीहाऊसची मला पूर्ण माहिती दिली आणि त्यांनी मला ट्रेनिंगसाठी तळेगाव दाभाडे इथे पाठवलं। त्या ठिकाणी मला पूर्ण ट्रेनिंग मिळाली या पॉलीहाऊसची आणि मग तिथून आल्यानंतर मी ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर हे कन्स्ट्रक्शन सुरू केलं। त्यावेळी पण या कृषी विभागाची मला खूप मदत झाली आणि त्यांनी वेळोवेळी मला या पॉलीहाऊसबद्दल आणि त्या क्रॉपबद्दल वगैरे पुष्कळ माहिती दिली आणि गायडन्स वेळोवेळी केलेला आहे। 3 वर्षापूर्वी कल्पनाताईंनी आपल्या 1 एकर क्षेत्रात स्टेट बँकेच्या आर्थिक मदतीनं प्रत्येकी 20 गुंठ्यांची 2 हरितगृह उभारली। त्यासाठी त्यांना कृषी विभागानं मदतही केली आणि त्याचं अनुदानही भेटलं। प्रशिक्षणाचा पूर्ण अनुभव घेऊन त्यांनी आपल्या पडीत जमिनीवर पॉलीहाऊस करण्याचे ठरवले। त्यानुसार त्यांनी आपल्या 20 गुंठा एकरात पॉलीहाऊस हे उभारून वेगवेगळे पिकं वेगवेगळे फुलशेती घेण्याचे नियोजित केले। त्यामध्ये त्यांनी 2 वेगवेगळे पॉलीशेडमध्ये एका याच्यामध्ये फुलं आणि गुलाब फुलं आणि दुसरीकडे जरबेराचं प्लांटेशन केलं। असं करत असताना त्यांना ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या त्या कृषी विभागातील व विद्यापीठाच्या यांच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींना मार्गदर्शन करून योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। त्यांचा त्यांनी पुरेपूर संधी साधून व त्यांच्या टेक्निकल गायडन्समध्ये आणखीन त्यांनी सुधारणा करून त्यांच्या योग्य पद्धतीने अशी नियोजित शेती करून त्या आज यशाच्या चालीने जात आहे। त्यांनी मार्केटिंग करताना त्यांना वेगवेगळे अर्थ आले, त्यानुसारही गायडन्स करून त्या आज नागपूर, पुणे, अमरावती आणि जवळपास चे जेवढेही अकोला जिल्ह्याला लागून जेवढे जिल्हे आहेत तिथे त्या मार्केटिंग करत आहेत। फुलांच्या विक्री अकोल्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि पुण्याच्या फुल मार्केटमध्ये केली जाते। सध्या त्यांच्या 2 पॉलीहाऊसमधून जरबेराची सरासरी 7 बंडल आणि गुलाबाची 40 बंडल्स निघतात। जरबेराच्या एका बंडलमध्ये 10 तर गुलाबाच्या एका बंडलमध्ये 20 फुलं असतात। साधारणतः जरबेराचा एक बंडल 40 रुपयांनी तर गुलाबाचा एक बंडल 60 रुपयांनी विकलं जातं। त्यांना या फुलांच्या विक्रीतून महिनाकाठी 60 ते 70 हजार मिळतात। यातील 15 ते 20 हजारांचा व्यवस्थापन खर्च वगळता त्यांना महिनाकाठी 50 हजारांवर निव्वळ नफा मिळतोय, म्हणजेच वर्षाकाठी 6 लाखांच्या वर नफा। त्यांनी आपल्या पॉलीहाऊस सोबतच 1 एकरांवर लिली आणि ग्लॅडिओलसचीही लागवड केली आहे। यातून लाखभरावर उत्पन्न मिळतंय। 20 गुंठ्याचे 2 पॉलीहाऊस उभारले, त्यामध्ये जरबेरा आणि गुलाब हे 2 फ्लावरचे मी उत्पन्न घेते। दर महिन्याला त्याला 30-40 हजार रुपये असं खर्च येतो। वर्षाला मला 9 ते 10 लाखापर्यंत असं उत्पन्न झालं। खर्च वजा करून मला थोडं 5-6 लाख असे वर्षाकाठाचे मला त्यातून आर्थिक उत्पन्न मिळालेलं आहे आणि याप्रमाणे मी शेतीचं म्हणजे उत्पन्न दरवर्षी घेते। असं माझं ते छंद होता फुलांचा, त्या छंदापासून जर मला उत्पन्न काही घेता येत असेल तर ते विचार करून मी हे पॉलीहाऊस माझं सुरू केलेलं आहे। अकोल्यासारख्या कोरडवाहू शेतीबहुल भागात कल्पनाताईंनी केलेली हायटेक शेतीचं धाडस अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे। कृषी विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत अल्प व तल्प भूधारक शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने पॉलीहाऊस, प्लास्टिक आच्छादन व सेट नेट हाऊस या बाबींचा यामध्ये समावेश केलेला आहे। या बाबी अंतर्गत 2 हेक्टरच्या आत जे शेतकरी आहेत त्यांना 50% अनुदानावर लाभ देण्यात येतो
व त्या दृष्टीने त्या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा व आपलं उत्पादन वाढवावं. बदलत्या काळाची पावलं ओळखत शेती करत असलेल्या महिलांनी नव्या बदलांना सामोरं जाणं ही आवश्यक आहे. महिला बदलांना सामोरं जाताना नव्या गोष्टी जास्त वेगानं शिकतात. कल्पनाताईंनी देखील आपल्या कृतीतून याचीच प्रचिती दिली आहे. बंटी नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अकोला.